नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, टोमॅटो, कारले आणि कोथिंबीर बाजाराची माहिती घेणार आहोत. सोयाबीनचे भाव आज देशातील बाजारात काहीसे स्थिरावले होते. मागील 2 दिवसांमध्ये सोयाबीनच्या भावात 200 ते 400 रुपयांपर्यंत सुधारणा झाली आहे. बाजारातील पॅनिक सेलिंगही काहीसं कमी झाल्याने भावात वाढ झाली आहे. आज सोयाबीनचा भाव बाजारात 5,000 ते 5,400 रुपयांच्या दरम्यान पोहोचला होता. तर प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव 5,500 ते 5,700 रुपयांवर स्थिर होते. सोयाबीन भावात आणखी सुधारणा होण्यास वाव असल्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. देशातील बाजारात कापसाचा भाव दबावतच आहे. सीसीआय कापसाची विक्री करत असून कधी भाव कमी करेल याचा अंदाज नाही, कारण सीसीआयने कापूस विक्रीचे भाव 1,400 ते 1,600 रुपयांनी आधीच कमी केलेत. त्यामुळे कापूस भावावर दबाव आलाय. कापसाचे भाव 7,500 ते 7,900 रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजारातील आवक कमीच आहे. पुढील काळातही कापसाची आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. पण सीसीआयच्या कापूस विक्रीचा दबाव बाजारावर कायम राहील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. बाजारातील कोथिंबीरीची आवक वाढलेली आहे. त्याचा परिणाम बाजारावर दिसून येतोय. कोथिंबीरीला बाजारात उठावही चांगला आहे. मात्र वाढलेल्या आवकेमुळे भाव स्थिरावलेले आहेत. राज्यातील सर्वच बाजारांमधील कोथिंबीरीची आवक सध्या सरासरीपेक्षा अधिक असल्याचं व्यापारी सांगतायत. तर कोथिंबीरीला शेकडा 400 ते 700 रुपयांपर्यंत भाव मिळतोय. क्विंटलला गुणवत्तेप्रमाणे 1,500 ते 2,000च्या दरम्यान भाव मिळतोय. कोथिंबीरीची बाजारातील आवक पुढील काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज कोथिंबीर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात टोमॅटोचे भाव काहीसे स्थिरावले. टोमॅटोला सध्या उठावे, मात्र बाजारातील आवकही मागणीप्रमाणे दिसते. परिणामी भाव मागील काही दिवसांपासून स्थिर दिसत आहेत. राज्यातील पुणे, मुंबई, नारायणगाव, नाशिक बाजारात टोमॅटोची आवक तुलनेत काहीशी अधिक दिसतेय. तर टोमॅटोला सरासरी 800 ते 1,300 रुपयांचा भाव मिळतोय. टोमॅटोची बाजारातील आवक पुढील काही दिवस स्थिर दिसू शकते असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात कारल्याची मागणी टिकून आहे, तर दुसरीकडे कारल्याची आवकही स्थिर दिसते. त्यामुळे भाव पातळी ही बहुतांश बाजारात स्थिरावली आहे. सध्या कारली बाजारात 4,000 ते 5,000 रुपये प्रति क्विंटलने विकली जाते. बाजारातील कारल्याची आवक पुढील काही आठवडे स्थिर राहण्याची शक्यता असल्याचं व्यापारी सांगतायत. तर दुसरीकडे कारल्याला उठावही कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कारल्याचे भाव या भाव पातळीच्या दरम्यान आणखी काही दिवस दिसू शकतात असा अंदाज कारली बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.